नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे IMP संभाव्य जीकेचे प्रश्न। त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न पहिला, हृदयामध्ये बसवण्यात येणाऱ्या पेसमेकरमध्ये कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य वापरण्यात येते? तर बघा, प्रश्न पहिल्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी प्लुटोनियम। प्रश्न दुसरा, चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना डॅश डॅश असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए चेताबंध। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, 2024 मध्ये भारताचा GDP किती टक्के राहण्याचा अंदाज अमेरिकेच्या गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार समजतो? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी 6.3 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, खालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी महासागरे। प्रश्न क्रमांक 5 बघा, सरदार सरोवरे प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए नर्मदा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? काय विचारले नसतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी विधान परिषद सदस्य आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म हे ग्रंथ कोणी लिहिले? आणि बघा, ह्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते या ठिकाणी मला सर्वांनी आत्ताच्या आता लगेच व्हिडिओ पॉज करा हवं तर, पण लगेच कमेंट करून याचं उत्तर सर्वांनी या ठिकाणी द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, कोणत्या उच्च न्यायालयाने नागरी सहकारी बँकामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज करमुक्त असल्याचा निर्णय दिला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए मद्रास आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, कोकणात खालीलपैकी कोणता मासा भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी योग्य मानतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी जिताडा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, सूर्यमालेतील कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए शुक्र व पृथ्वी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारतातील पहिली मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी मुंबई आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 12 बघा, पित्तरसामुळे आम्लीय अन्नाचे उदासीनकरणाचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी लहान आतडे। प्रश्न क्रमांक 13 बघा, खालील पर्यायांपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए अँडीज आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, रशिया हा भारताचा कितवा सर्वात मोठा आयातदार देश बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी दुसरा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, खालीलपैकी भारतातील पहिले सुनियोजित शहर म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख करता येईल? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी चंदीगड आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय डॅश डॅश या राज्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी हरियाणा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, डॅश डॅश या शहरात मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करण्यात येते म्हणून हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी अंबाला आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा, कोणत्या वर्षी जागतिक हवामान परिषद भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव दुबई येथे सुरू असलेल्या 28व्या जागतिक हवामान परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवला आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी 2028 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा, अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी डॅश डॅश आहे? तर बघा,
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इटानगर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, जगात दरवर्षी सरासरी किती लाख टन साखर उत्पादन होते? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1708.62 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजस्थान आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, समुद्रातून जाणारी व युरोप आशिया खंडांना जोडणारी मरमर ही रेल्वे सुरू करणारा देश कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी टर्की आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमा रेषा डॅश डॅश ही नदी ठरविते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वैनगंगा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रवरा नगर. प्रश्न क्रमांक 25 बघा, डॅश डॅश हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जिल्हाधिकारी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, युगांडा हा कितवा आफ्रिकी देश आहे जो T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024साठी पात्र ठरणारा आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 5वा आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, रक्तस्राव थांबविण्यासाठी साधारणतः कोणत्या ॲल्युमिनियम क्षाराचा उपयोग केला जातो? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पोटॅश अलम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, वर्धा व वैनगंगा नद्या यांच्या एकत्रित प्रवाहाला कसे संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी प्राणहिता आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, नागपूर जिल्ह्यातील डॅश डॅश हा पट्टा मॅग्नीजच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रामटेक व सावनेर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान कोणत्या जिल्ह्यास मिळाला? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सिंधुदुर्ग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, तोतला डोह धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पेंच आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, लोकांची योजनाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी बघा M.N. रॉय. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी M.N. रॉय आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 बघा, सर्वात जास्त मोबाईल उत्पादन करण्याच्या यादीत भारत देश जगात कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा, नौटंकी हे पारंपरिक लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उत्तर प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, खालीलपैकी कोणास प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून सांगता येईल? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी दिएगा गार्शिया आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा, अमरावती येथे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी तपोवन जगदंबा कुष्ठधामाची स्थापना कोणी केली? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बाबा आमटे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, मॅग्नीज व लोह खनिज या धातूसाठी प्रसिद्ध असलेले रेडी हे स्थान महाराष्ट्राच्या डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सिंधुदुर्ग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, यकृताला ग्लायकोजचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास उत्तेजित करते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ग्लुकॅगॉन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, देशातील एकूण 311 प्रदूषित नद्यांपैकी महाराष्ट्र राज्यातील किती नद्यांचा समावेश केंद्रीय प्रदूषण महामंडळाच्या अहवालानुसार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 55 आपलं बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 40 बघा, केटोप्रोपेन या पेन किलर औषधावर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बांगलादेश आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 बघा, भारतातील पहिले शैवाल उद्यान डॅश डॅश राज्यात उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उत्तराखंड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, भारतीय हवाई दलाची पहिली आपत्कालीन लँडिंग सुविधा कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राजस्थान आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 बघा, भारतातील पहिला मेडिसिन फ्रॉम द स्काय प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 43चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तेलंगणा आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आता लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 44, कोणत्या देशाने अंतराळात भाताचे पीक घेतले आहे आणि त्याला स्पेस राईस असे नाव दिले आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 44चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चीन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 बघा, देशातील पहिले ऑक्सिजन पार्लर खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्थानकावर सुरू झाले आहे? तर प्रश्न क्रमांक 45चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नाशिक रोड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, आशिया खंडातील पहिली सौर ऊर्जा सक्षम कापड गिरणी डॅश डॅश जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी परभणी आपलं बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे मोजकेच प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर आत्ताच्या आता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 47 बघा, मॉस मार्केशिया ॲथोसिरॉस रिस्किया या वनस्पती कोणत्या भागात मोडतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ब्रायोफायटा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 बघा, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संसद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 बघा, GI टॅग महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याच्या ज्वारी पिकाला झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जालना आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, किल्ला व वन्यप्राणी अभयारण्य असणारे अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नरनाळा आपलं बरोबर उत्तर आहे.